नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. युद्ध होण्याची शक्यता आहे असं मी का म्हणतोय तर त्याचं कारणही सांगतोय. युरोपियन देशांनी युद्धाची तयारी सुरू केली आहे. युरोपातल्या अनेक देशांनी आपल्या नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये स्वीडननं आपल्या नागरिकांना 18 ते 24 वर्ष वयोगटातील युवकांना कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला लष्करी ट्रेनिंग घ्यावं लागेल अशा सूचना दिल्या आहेत आणि युद्धाची तयारीला सुरुवात केली आहे. अमेरिकेनं मधल्या काळामध्ये व्हेनेझुएलावर केलेला हल्ला आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना थेट पकडून अमेरिकेत नेल्यानंतर जे वातावरण तयार झालंय त्यामध्ये ग्रीनलँड, क्युबा अशा देशांना तातडीनं धोका निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. इराणचं युद्धही कोणत्याही परिस्थितीत सुरू होईल अशी परिस्थिती आहे, कारण इराणमध्ये अंतर्गत राजकीय उलथापालथ होण्याची चित्र आहे. सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली आहे. अशा परिस्थितीमध्ये युद्ध हे जवळजवळ अटळ वाटतंय. पण हे युद्ध महायुद्ध होईल का हा प्रमुख मुद्दा आहे. युरोपियन देश जर या पूर्ण प्रकारामध्ये रस्त्यावर उतरले आणि युद्ध होताना आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळालं तर रशिया आणि युक्रेनपर्यंत या युद्धाच्या झळा आपल्याला थेटपणे पाहायला मिळतील. इतकंच नाही, चीननं जो मधल्या काळात अमेरिकेला इशारा दिला व्हेनेझुएलानंतर, त्यानंतर तणावात्मक परिस्थिती आहे. इतकंच नाही, जपानचीही युद्धाची परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व प्रमुख राष्ट्र ज्यांच्याजवळ खूप मोठी ताकद आहे अशा छोट्या राष्ट्रांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळू शकतील. जे व्हेनेझुएलात अमेरिकेने केलं ते चीन करू शकतो, रशिया करू शकतो, इतर मोठे देश अशा स्वरूपाचे प्रयत्न करतील आणि त्यातून जग तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं जाईल. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे, हे सगळं होत आहे, आपल्याला काय फरक पडतो भारतीय म्हणून, आपल्याला महाराष्ट्रात काय फरक पडतो, तर याचा फरक आपल्याला पडणार आहे. याचा फरक काय पडतो तर जर युरोपामध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली तर तेलाच्या किमती भडकतील. तेलाच्या किमती वाढल्या की तेलाच्या किमती म्हणजे पेट्रोल डिझेलच्या किमती या जर वाढल्या तर तुमच्या सामानाच्या किमती वाढतात, महागाई वाढेल. महागाई वाढली की रुपयाचं अवमूल्यन होईल. म्हणजे जर तुम्ही महिन्याला 1 लाख रुपये कमवत असाल तर त्या 1 लाखाची किंमत फक्त 90,000 रुपयाचा सामान खरेदी करण्याइतपत राहील, म्हणजे त्याचं अवमूल्यन होईल. त्यामुळे जर घरात भरपूर कॅश असेल तर ती कॅश जी आहे ती 1 लाखाची 90,000 होईल, एवढं लक्षात घ्या. इतकंच नाही तर शेअर बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होईल, वर खाली होताना पाहायला मिळेल शेअर बाजार. त्यामुळे शेअर बाजारातली गुंतवणूक ही धोकादायक असेल. येत्या काळात जर गुंतवणूक करायची असेल तर सोन्यात थोडीशी सुरक्षित अशी गुंतवणूक निश्चितपणे पाहायला मिळेल. जमिनीतली गुंतवणूक योग्य ठरू शकते, चांदीतली ही गुंतवणूक योग्य ठरू शकते. मात्र कोणतीही गुंतवणूक करताना सांभाळून करा, खूप जास्त फायदा मिळेल या वर्षात अशी परिस्थिती सध्या दिसत नाही. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती जगात आहे, त्याचा परिणाम भारतावरही होणार आहे. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. बघत रहा साम टीव्ही.